नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। पारंपरिक पद्धतीचे देवांचे टाक आम्ही मागील भागामध्ये दाखवले आणि त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद मिळाला, तर त्यासाठी परत एकदा पारंपरिक पद्धतीच्या देवांचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच घेऊन आलोय। आणि परत एकदा सद्गुरू कृपा ज्वेलर्स या शॉपमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीचे देवांचे टाक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी बघायला मिळणार आहे। या व्यतिरिक्त देवांचे मुखवटे सुद्धा आपल्याला चांदीच्या धातूमध्ये पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही जर ही खरेदी ठाण्यात करणार असाल तर ठाण्याला ही शॉप आहे श्री सद्गुरू कृपा या नावाची आणि अंबिलमध्ये सराफ अँड सन्स यांची ही दुकान आहे। डॉक्टर आंबेडकर रोडवर तुम्हाला यायचं आहे, तिथे विकास पामच्या अगदी बाजूलाच ही शॉप आहे। चला तर मग संपूर्ण माहिती पारंपरिक देवांच्या टाकासंबंधित जाणून घेऊया। चला तर परत एकदा पारंपरिक देवांचे टाक आपल्याला बघायला मिळणार आहे श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स इथे आणि आपल्याला या संबंधित सर्व माहिती देणार आहेत देवेंद्र अंबिलवादे। खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण प्रकारचे देवांचे टाक ठेवलेले आहे। मागील भागामध्ये आपण तुम्हाला दाखवले होते असे पारंपरिक देवांचे टाक। याही व्यतिरिक्त यांच्याकडे आणखी काही व्हेरायटी तुम्हाला देवांच्या टाकामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तेच आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत। तर काय काय व्हेरायटी आणि स्पेशालिटी आलेली आहे आता वेगळी? आता हे जे बारके टाके हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले होते। हे छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे। ह्याच्यामध्ये आपण भरीव टाकाची एक नवीन कन्सेप्ट चालू केलेली आहे। ही पूर्ण चांदीचं टाक आहे। ह्याच्यामध्ये तांब्याचा पत्रा लाख वगैरे कसलाच वापर केलेला नाही आहे आणि पूर्ण चांदीचा असल्यामुळे त्याची लाईफ पण जास्त आहे। त्याच्या मागे आपण असं नाव सुद्धा लिहून देतो, ज्या अर्थी ते नाव पुढच्या पिढीला जाईल आणि त्यांना ही देव कुठली आहे हे नंतर सुद्धा कळेल। जे कन्फ्युजन असतं ते नंतर होणार नाही। ओके, तर भरपूर जणांना देवांच्या टाकासंबंधित कन्फ्युजन असतं की हा कोणत्या देवाचा टाक आहे, तर त्यांनी ही एक छान स्पेशल असं तयार केलेलं आहे। इथे तुम्हाला नाव सुद्धा कोरलेलं मिळणार आहे। तर हा महालक्ष्मीचा टाक आहे। तर तुमच्याकडे भरपूर असे टाक असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायला कन्फ्युजन होत असेल तर अशा प्रकारचे हे बघा भैरी भवानीचा हा टाक आहे आणि हे खूप उत्तम क्वालिटीचं काम आहे आणि हातात घेते तेव्हा ते वजनदार आणि भारी आहे। अतिशय सुंदर असं कार्विंग सुद्धा याच्यात केलेलं आहे। बारीक बारीक जे दिसतंय तुम्हाला ते काम तुम्ही बघू शकता आणि हे प्रत्येक टाकामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतं। तर बघा, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे टाक इथनं करून घ्यायचे असतील उत्तम क्वालिटीनुसार किंवा योग्य किमतीचे तुम्हाला हे टाक इथे मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरीव आणि हँडमेड टाक आहेत। हे मागे सुद्धा आपण दाखवले होते आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानुसार परत एकदा तुमच्यासाठी हे हँडमेड टाक आपण दाखवतोय। तर यामध्ये आणखी काय व्हेरायटी आहे? याच्यामध्ये बघा, आता आपण बरेच प्रकारचे जसे जसे आम्हाला वाटले तसे आम्ही नवीन नवीन बनवत गेलेलो आहे। त्यामध्ये बऱ्यापैकी कलेक्शन मी इथं दाखवायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे काही देवाचे चित्र आम्हाला द्याल, समजा एखाद्या देवाचा टाक अवेलेबल नाही आहे तर तो आपण हुबेहू याच्यावरती साकारून तुम्हाला देऊ। हा, जसं हा एकविरा मातेचा टाक आहे। आई एकविरेचा टाक आहे, संपूर्ण हँडमेड आहे, वजनदार आहे आणि अतिशय सुंदर असं कार्विंग केलेलं आहे। बारीक बारीक जे नक्षीकाम दिसतंय तुम्हाला ते सगळं हँडमेड आहे। मग जसं या पद्धतीचे तुम्ही ही नावाचे केले तसे याला पण करता येईल का? हो, याला पण करता येईल। याला आपल्याला नाव समोरच्या बाजूला खालच्या बाजूला मी तुम्हाला टाकून देईल, कारण ह्याला बॅक साईडला पत्रा लावलेला नाही आहे। तुम्ही जर पत्रा लावून घेतलात तर त्याच्या मागे पण नाव लिहिता येईल किंवा जर तुम्हाला पत्रा लावायची गरज नसेल तर मी तुम्हाला इथं फ्रंट साईडला त्यांचं नाव लेझरनी प्रिंट करून देईल। 85 ग्राम कमीत कमी वजन बसतं आणि जसं तुम्ही काम सांगाल त्याप्रमाणे त्याची मजुरी। ओके, आणि मग याच्यापेक्षा ही कोणती साईज आहे, म्हणजे सर्वात छोटी? ही आपली बेसिक साईज आहे। हँडमेड मध्ये कमीत कमी आपण 4 इंच बाय 5 इंच असा टाक बनवतो। ह्याच्यावरती तुम्ही जी साईज सांगाल तुमच्या कस्टमायझेशन अवेलेबल साईज प्रमाणे आपण टाक बनवून देऊ। तुम्हाला तुमच्या पद्धतीने तिची उंची किंवा रुंदी तुम्ही वाढवू शकता। टोटल त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने करता येईल, पण मिनिमम साईज आपल्याला 4 बाय 5 ही द्यावंच लागेल। त्याशिवाय त्याचं जे कार्विंगचं काम आहे रेखीव येणार नाही। मग साधारणतः हे काम करायला किती दिवस लागतात आणि आपण ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी द्यायची? तरी बघा, साधारणतः 1 महिना तरी मी कस्टमर कडनं घेतोच, कारण की मला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन वर्क मी कस्टमरला देणार नाही
तोपर्यंत मग तेवढा वेळ मला पुरेसा पाहिजेच. बरोबर. ह्या कामामध्ये बाकी रेग्युलर टाक मी तुम्हाला 8 ते 10 दिवसात रेडी करून देऊ शकतो. बरं, तर तुम्ही तुमच्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवतांचे टाक नक्कीच बनवून घेऊ शकता. मग तुम्हाला तुमचं कुलदैवत माहिती नसेल किंवा तुम्हाला तसे टाक बनवायचे असतील तरी सुद्धा यांच्याकडून माहिती घेऊ शकता. योग्य माहिती ते तुम्हाला देतीलच. आम्ही जेवढे पण आजपर्यंत आमच्या पद्धतीने कार्विंग करून देव दिलेले आहेत, प्रत्येकाला आमचा चेहरा आवडतो आणि आम्ही प्रयत्न असं करतो, कारण जेव्हा कस्टमर आम्हाला ऑर्डर देतो तर आम्ही त्याच्या टेस्ट प्रमाणे त्याला काम करून देतो की त्या कस्टमरला नेमकं काय हवं आहे त्या गोष्टीचा पुरेपूर त्याच्यामध्ये आम्ही वापर करतो की बाबा टाक तसाच तयार झाला पाहिजे आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन 100% देऊ. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बघा, ते खात्री देत आहेत की तुम्हाला हवा तसा टाक आणि हव्या त्या चेहऱ्यानुसार तसे बनवून देतील. आणि तुम्ही इथे माझ्या हातात बघू शकता अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे हे टाक आहेत आणि संपूर्ण जे काम केलेलं आहे ते अतिशय वेगळं आणि खूप सुंदर दिसणार आहे. नक्कीच तुमच्या देवघरामध्ये हे देवांचे टाक ठेवतील तर तुमचं देवघर तर उठून दिसेलच, शिवाय तुमच्या घरात येणारा प्रत्येकजण विचारणार की हे टाक कुठून बनवून घेतले. तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण देवांचे टाक आहेत. आपण एक एक करून बघूयात की कोणत्या कोणत्या देवांचे हे टाक आहेत. ही आहे दैत्य भवानी. हिला परत काळकाई सुद्धा म्हणतात. हा आहे भैरी भवानीचा टाक. हा भैरोबा आहे आणि ही त्याच्या मागे भवानी बसलेली आहे. हा आहे भैरोबाचा टाक. एकटा भैरोबा आहे हा. बघा, ह्या भैरोबाच्या टाक सुद्धा तुम्ही बघू शकता. नुसतं भैरोबा नाही तर इथे शिवलिंग सुद्धा कोरलेलं आहे आणि भगवान शिवशंकरांचे अलंकार म्हणतात जसं चंद्र कोरलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे छोटं छोटं जे कार्विंग आहे ते सगळं इथे तुम्हाला दिसू शकतं. शुभ चिन्ह सगळे आम्ही त्यात उल्लेख केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अनेक जणांनी कमेंट करून विचारलं की भैरी भवानीचा टाक मिळेल का, तर हा बघा अशा प्रकारे हा तुम्हाला मिळणार आहे भैरी भवानीचा टाक. आणि नुसतं तुम्हाला जर भैरोबाचा टाक घ्यायचा असेल तर हा सुद्धा सिंगल भैरोबा देवाचा हा टाक तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये असं कन्फ्युजन असतं, याच्यामधलं तुम्ही गैरसमज दूर करू शकता की कोणता टाक आहे. सारखेच दिसत आहेत. हा जो आहे ना हा खंडोबाचा टाक आहे. खंडोबा आणि म्हाळसा बसलेले आहेत घोड्यावरती आणि हा आहे भैरोबा आणि भवानी बसले. आता हे दोन्ही टाक दिसायला सारखेच आहेत, पण त्यामध्ये एक गोष्ट आहे की जो भैरोबा आहे त्यांच्या पायाशी साप असतो आणि जो खंडोबा आहे त्यांच्या पायाशी कुत्र्याचं चिन्ह असतं. हा, तर हे त्यांचं त्याच्यात तुम्ही त्याला दोघांना विभिन्न करू शकता वेगवेगळ्या गोष्टीत. आणि आम्ही थोडा अजून एक वेगळा प्रयोग केलेला आहे की खंडोबाला आम्ही देवाची पगडी दिलेली आहे, तर ती लगेच हायलाइट होते की हा खंडोबा आहे, कारण त्याचे ते चिन्हच आहे जी पगडी आहे देवाची. त्यामुळे त्याला आम्ही पगडी घालतो आणि भैरवनाथाला मुकुट जो आहे तो त्याला शोभेचा डोक्यावर ठेवलेला आहे. तर ते त्या दोघांना बरोबर डिफर करतं की हे दोन वेगळे वेगळे टाक आहेत. ओके, तर हा भैरी भवानीचा टाक आहे आणि हा खंडोबा आणि म्हाळसा देवीचा टाक आहे. तर ज्यांचंही कुलदैवत खंडोबा असेल किंवा भैरी भवानी असेल तर अशा प्रकारचे हँडमेड टाक सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. आणि इथे सगळ्याच प्रकारचे तुम्हाला टाक मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा कुठला आहे. हा रक्षकचा टाक आहे. ओके, हा याला सोमया सुद्धा म्हणतात. अच्छा, कोकण भागात याला सोमया म्हणतात. हा पुरुषाचा टाक आहे, जे वडील असतात आपल्या घरातले पूर्वजांचा टाक आपण म्हणतो, त्यापैकी पुरुषाचा हा टाक आहे. हो, तर हे बघू शकता तुम्ही स्त्री देवता आणि पुरुष देवता ज्यांचे आपण आई वडिलांचे टाक बनवतो. तर अशा प्रकारे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवला. इथे नवीन तुम्हाला युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळतं हँडमेड टाक पुरुष देवता. जर आपल्या वडिलांचे किंवा आईचे टाक तुम्हाला बनवून घ्यायचे असतील तर अशा प्रकारे हे तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर याच्यामध्ये फक्त आता हा पुरुष देवतेचा टाक आहे, पुरुषाचा पण येतो आणि स्त्रीचा पण येतो, दोन्ही येतात. प्रत्येक तुम्हाला टाकांमध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि हवा तसा. जोगेश्वरी देवी सुद्धा हिला म्हणतात. ओके, जे कस्टमर आहे त्यांच्या रिक्वायरमेंट, हो एकच देव आहेत दोन्ही. फक्त चिन्ह त्यांना वाढवून पाहिजे होते, त्यांना त्यांच्या पद्धतीने कस्टमाइज करून पाहिजे होतं, म्हणून आम्ही त्यात ते बदल केले. बाकी ही आमची प्रतिमा अशी येते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हे सर्व चिन्ह त्याच्यामध्ये पाहिजे, त्यामुळे आम्ही त्याचा समाविष्ट त्याच्यामध्ये करून दिलेला आहे त्यांना. बाकी प्रतिमा सेमच आहे. तुमच्याकडे हे रेडी असलेले टाक कधी पण अवेलेबल असतात? शक्यतो मी रेडी ठेवतो, पण आता कसं आहे ह्या टाकांची मागणी फार जास्त आहे आणि याला बनवायला वेळ जातो. तर समजा गेलात तर मी तुम्हाला एक 10-15 दिवसात अवेलेबल करून देईल. ओके, तर ज्या कुलदेवतेचा टाक तुम्हाला हवा आहे, कुलदेवी असेल किंवा कुलदेवता असेल, तर ते टाक यांच्याकडे रेडी असेल तर तुम्हाला नक्कीच मिळतील. मात्र तशी तुम्ही बनवून घ्यायची असेल तर ती 1 महिन्या आधीच ऑर्डर द्यावं लागेल. तर हे बघा यांच्याकडे हा तयार केलेलाच हा देवाचा टाक आहे
आणि त्याच देवीचा टाक ज्यांनी ऑर्डरप्रमाणे बनवून दिलेला आहे, यामध्ये तुम्ही वेगळेपणा नक्कीच बघू शकता. तर आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला हवा तसा आणि तुम्हाला हवे ते तुमच्या कुलदेवतेचे चिन्ह त्यामध्ये कोरून सुद्धा घेऊ शकता. अगदी फोटोवरून सुद्धा तुम्ही फोटो, हा तुम्ही मला फोटो जरी प्रोव्हाइड केलात तर मी तसं सेम टू सेम शक्यतो 100% त्याला देण्याचा प्रयत्न करेन. चांदीच्या पत्र्यावर कोरलेली देवी एकविरा आईचा हा टाक आहे आणि त्याला तांब्याचा हा पाठ लावलेला आहे. तर अशा प्रकारचे हे टाक सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये बघा हा स्टँड वेगळ्या पद्धतीचा असा बनवला आहे. हे स्टँड सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. यामध्ये असं आपण फिट करून हे व्यवस्थित याची स्थापना आपल्या देवघरामध्ये नक्कीच करू शकता. त्यानंतर हे बघा एक मसोबाचा टाक इथे दिसतोय. मसोबा देवतेचा हा टाक आहे. हा सुद्धा तांब्या आणि चांदी धातूमध्ये बनलेला आहे. तर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती असतील आणि तुम्हाला तो तसाच बनवून घ्यायचा असेल देवांचा टाक, तर तो तुम्ही इथे ऑर्डरप्रमाणे नक्कीच बनवून घेऊ शकता. आणि आधी सांगितल्याप्रमाणे जसं हे बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही या टाकाची स्थापना करू शकता. तर नावाप्रमाणे जर तुम्हाला असं स्थापना करायची असेल तर हा असा आहे. असं सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकता एकदा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की हा कोणत्या कुलदेवीचा टाक आहे किंवा कोणत्या कुलदेवतेचा टाक आहे. ते कुलदेवतांच्या टाक्या व्यतिरिक्त जे पेंडंट आहेत आपल्या कुलदेवतेचे, ते गळ्यात परिधान करत असतात अनेक जण. तर अशा प्रकारचे हे पेंडंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे इथे. आई तुळजापूरच्या भवानीचा जो मुखवटा आहे, पेंडेंट आहे, हे सुद्धा आहे यांच्याकडे अवेलेबल. आणि त्याच्या मोठ्या साईजमध्ये आणि भरीव काम तुम्हाला हवं असेल, संपूर्ण डिझाईन तुम्हाला हवी असेल, तर ही सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळं काम बघू शकता. बारीक बारीक सगळ्याच टाकांमध्ये म्हणा किंवा पेंडेंटमध्ये म्हणा, ते अतिशय सुंदरपणे ते कार्विंग केलेलं आहे. तर देवांचे टाक बघितले आपण. पारंपरिक पद्धतीचे देवांचे टाक तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याही व्यतिरिक्त कुलदेवतेचे मुखवटे जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता सर्वच कुलदेवतांचे मुखवटे इथे अवेलेबल आहेत. तर कोणत्या मुखवट्यापासून सुरुवात करूया? हा कोणत्या देवीचा आहे? हा मांढरच्या काळूबाईचा आहे. नवीन मुखवटा, नवीन चेहरा आहे तो केलेला. ओके. तर हे सगळे मुखवटे आहेत ते फक्त मार्गशीर्ष मध्ये मी बघितले सहसा. तर त्याही व्यतिरिक्त नाही, हे तुम्ही रोजच्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतात. आता बरेच लोक ती फायबरची बॉडी आणून त्याला साडी वगैरे नेसतात, तर त्या ठिकाणी तुम्ही हा मुखवटा वापर करू शकता. ओके. तर ते कुलदेवतेची स्थापना जशी घरात करत तशाच पद्धतीने तुम्ही करू शकता. याला मागे अटॅचमेंट्स दिलेले आहे. ओके. प्रत्येक मुखवट्याला अटॅचमेंट मागे आहे, तुम्ही त्याला बांधू शकता. ओके. आणि याला ही तार दिलेली आहे प्रत्येक मुखवट्यामध्ये. ही सरळ करून तुम्ही त्याला वेणी वगैरे अटकू शकता. वेणी अडकवण्यासाठी ते साधन दिलेले आहे. अच्छा. हा, ते प्रत्येक आमच्या मुखवट्याच्या मागे ते तुम्हाला येणारच आहे. तर बघा, जेव्हा आपण घरी कुलदेवतेची स्थापना करतो आणि कलशाच्या रूपामध्ये कुलदेवतेचं स्थान आपल्या घरामध्ये जेव्हा स्थापन करतो, तर अशा प्रकारे त्यांना मुखवटा परिधान करून दिला जातो आणि त्यांना वस्त्र वगैरे आणि अलंकार वगैरे नेसवून एक कुलदेवता आपल्या घरामध्ये स्थापित केली जाते. तर नेहमीसाठी जर तुम्हाला असे मुखवटे घेऊन जायचे असतील आणि आपल्या कुलदेवतेच्या सोयीनुसार तुम्हाला हे कुलदेवतेचे मुखवटे मिळणार आहे. आणि मीनाकरी वर्कनी त्याचं डिझाईन हे काम केलेलं आहे. खूप सुंदर असे, अतिशय सुंदर असे डोळे रेखाटले आहे. त्याच्यानंतर इथे टिकलीसुद्धा लावून दिलेली आहे आणि मुकुटवरचं तुम्ही काम बघू शकता. अगदी छोटं छोटं जे काम आहे. ही प्रभावळ तुम्ही बघू शकता एक छोटीशी. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा मुखवटा बघा, जेव्हा आपण श्रीफळाला लावतो त्याप्रमाणे हा साईज दिलेला आहे. हो, ही रेग्युलर साईज आहे. याच्यामध्ये तुम्ही जी साईज सांगाल त्या साईज प्रमाणे हा तयार होऊन जाईल. ओके. ही बेसिक साईज आहे, कमीत कमी एवढी साईज लागतेच. अच्छा. बाकी इतर ठिकाणी मंदिरांमध्ये नाही, याच्यापेक्षा छोट्यामध्ये नाही आहेत. ही सुरुवात आहे. ओके. ह्याच्यापेक्षा मोठी तुम्ही जेवढी सांगाल तेवढी आम्ही करून देऊ. अच्छा. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता काली मातेचा मुखवटा आहे. आणि जसं याच्यावर मीनाकरीने डोळ्यांचं नक्षीकाम वगैरे केलेलं आहे, हा प्लेन दिसतोय. हे कशासाठी? म्हणजे नाही, आता कसं असतं, मीना काम जे केलेलं आहे ते कस्टमरच्या आवडी अनुसार आहे. कोणाला ते पाहिजे, कोणी आपल्या घरी स्वतः देवीला आवडतो, शृंगार स्वतः करणारे असतील, त्यामुळे त्यांना हे नाही चालत. मग ते त्यांच्या हाताने स्वतः घरी रोज देवीचा आवड, मळवट भरणं
डोळ्यांना काजळ वगैरे लावणं हे सगळं ते घरी करतात. किंवा कोणाला जर प्लेनच पाहिजे असेल तर तो प्लेन घेऊन जातो, किंवा ते म्हणले आम्हाला रंगून द्या तर रंगून पण आम्ही त्यांना देतो. ओके. तुम्ही आपल्या सोयीनुसार ती साईज बनवून घेऊ शकता. आपल्या पद्धतीने त्यांना यामध्ये काही चेंजेस करायचे असतील ते सुद्धा त्यांना करून मागवू शकता. याला किती साधारणतः वेळ लागतो या मुखवटे तयार? याला पण साधारणतः एक 15 ते 20 दिवस लागतात आणि कमीत कमी वजन पाव किलो मध्ये म्हणजे 250 ग्राम पासून चालू होते. अच्छा. एकविरा आईच्या मुखवट्यामध्ये आणखी तुम्हाला व्हेरिएशन हवं असेल तर 2 कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मिळत आहे. गोल्ड पॉलिश केलेलं आहे. हो, 2 टोन केलंय त्याला. ओके. तो अजून उठून दिसतो. तिचे दागिने आणि मुकुट तिचा हायलाइट केलेला आहे, ज्या अर्थी तो असं वाटेल सोन्याचा तिला घातलेला आहे. बरोबर. अतिशय आकर्षक आणि सुंदर असा एकविरा आईचा मुखवटा आहे आणि तुम्ही प्रत्येक मुखवट्याला बघू शकता मागच्या साईडनी कड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे वेणी लावण्यासाठी तार पण दिलेला आहे. याला तुम्ही आपल्या सोयीनुसार हा ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर हा अतिशय आकर्षक आणि सुंदर उठून दिसणारा हा मुखवटा आहे. हा कोणत्या देवीचा आहे? हा मांढरच्या काळूबाईचा मूळ मुखवटा आहे. गाभाऱ्यामध्ये जी देवीला घालतात असा हुबेहूब मुखवटा साकारण्याचा प्रयत्न केलाय आपण. वाव. तर बघा, कुठल्याही मंदिरामध्ये तुमचं कुलदेवतेचं स्थान असेल आणि अगदी तुम्हाला तसाच मुखवटा देवीसाठी हवा असेल, तुमच्या घरासाठी हवा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता. हा सुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे. आता हे घरातलं काम आहे. समजा आपल्या घरात हवा आहे हा मुखवटा, तर एखाद्या मंदिरामध्ये जर हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेता? हो, मंदिरांमध्ये आपण त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना जी काही डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यांना बनवून सुद्धा देतो. मंदिराचे बरेच कामं आपल्याकडे असतात. म्हणजे एखाद्या देवीला मुखवटा लावायचा आहे तर त्याचे स्वरूप आपण आपल्या पद्धतीने तयार करून त्यांना मुखवटा पूर्ण रेडी करून देतो. अच्छा. अनेक ठिकाणी आपण बघतो मंदिरांमध्ये फक्त देवाची स्थापना झालेली असते, मात्र त्यांचे चेहरे व्यवस्थित नसतात. तर अशा प्रकारे चांदीचे मुखवटे बनवून घेतले जातात. तर जे काही सार्वजनिक देवस्थानं असतील त्यांना जर असे मुखवटे बनवायचे असतील तर ते सुद्धा इथनं नक्कीच बनवून घेऊ शकता. आणि या मुखवट्या व्यतिरिक्त जर आपल्याला घरासाठी काही चरण पादुका बनवायच्या असतील किंवा हात वगैरे बनवायचे असेल तर ते सगळं बनवू शकता. चांदीचे प्रत्येक काम आपल्याकडे होतं. मंदिरातील गाभाऱ्यातील सर्व डिझाईन, वेलबुट्टीचं काम, परत तुम्हाला भिंतीवरती जर चांदीचा पत्रा जसा आपण तर वेलबुट्टीची डिझाईन काढतो, किंवा प्रभावळ आहे देवीची, मेघडंबरी आहे, जे काही चांदीचं काम आहे मंदिराचं घरचं टोटल काम आपल्याकडे होतं. तुम्ही या मुखवट्यामध्ये बघू शकता त्याचे डोळे जे आहेत ते एकदम खरे डोळे वाटत आहेत. एकदम ते देवीचं जे स्वरूप आहे ते या मुखवट्यामध्ये कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये या मुखवट्याची विधीपूर्ण स्थापना कराल तर नक्कीच आपल्या घरात आपली कुलदेवता विराजमान आहे असा अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतो. तर अशा प्रकारेचे हे मुखवटे आहेत आणि हव्या त्या कुलदेवीचे तुम्ही मुखवटे घेऊन जाऊ शकता. हा एक मुखवटा दिसतोय, हा तुळजाभवानीचा. अच्छा. तर हा देवी तुळजाभवानीचा मुखवटा आहे. छान. याला पण मीनाकरी वर्कनी डोळे कोरलेले आहे आणि तिचा शृंगार करून दिलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मुखवट्यावर ज्याप्रमाणे तुळजाभवानीच्या त्या मूर्तीमध्ये असं शिवलिंग कोरलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे ही डिझाईनसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. यामध्ये सुद्धा वेगळे व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळतात कलर कॉम्बिनेशनमध्ये. या मुखवट्यावर जो मुकुट आहे त्यातलं काम तुम्ही बघू शकता. हे नक्षीकाम बघा, एकदम बारीक कार्विंग केलेलं आहे आणि हे सगळे हँडमेड असल्यामुळे ते जे प्रत्येक काम आहे त्याच्यातलं एकदम उठून दिसतं. याला जर तुम्हाला आणखी काही मोत्यांचा तुरा लावायचा असेल किंवा माळ लावायची असेल तर अशी तुम्ही लावू शकता. आणखी काही जे मुखवटे आहेत त्याच्यासाठी सुद्धा वेगळे असं कड्या लावलेल्या आहेत. त्यानंतर हा एक मुखवटा तुम्ही बघू शकता. हा सुद्धा अतिशय आकर्षक असा दिसतोय. हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मोराची जी डिझाईन आहे याच्यामध्ये कोरलेली आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतोय असं आणि छान कुंकू असं लावलेलं आहे. डोळे बघा किती ओरिजिनल दिसत आहेत ते डोळे आणि एकदम जिवंतपणा त्या डोळ्यांमध्ये आलेला आहे. शिवाय हे जे मुकुट आहे त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित कार्विंग केलेलं आहे. बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या खूप अतिशय सुंदरपणे त्याच्यावर रेखाटलेल्या आहेत. सगळेच देवींचे जे पॅटर्न आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आहेत. जसं कोल्हापूरच्या आईचा कुंकवाचा टिळा आहे तशा प्रकारे याला दिलेला आहे. जसं मांढरची काळूबाई आहे, अगदी
जुन्या पद्धतीचा जो मुखवटा होता तो अशा प्रकारे आहे आणि नवीन पद्धतीचा मुखवटा आहे तो या डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय। हा सुद्धा अतिशय आकर्षक आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुखवट्याचं काम तर तुम्ही बघू शकता, मात्र डोळ्यांमध्ये जो जिवंतपणा यात दिसतोय तो अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे। कोल्हापूरच्या आई लक्ष्मीचा मुखवटा असेल, एकविरा देवीचा मुखवटा असेल, त्याचप्रमाणे यल्लम्मा देवीचा मुखवटा सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे। याचं सुद्धा तुम्ही काम बघू शकता। अगदी गाभाऱ्यात ज्याप्रमाणे देवी स्थापित केलेली आहे अगदी त्याचाच मुखवटा हा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवतेसाठी अशा प्रकारचा हा मुखवटा नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि आपल्या परीने तो तुम्हाला हवा तसा तो सजवून घेऊ शकता। याच्यात सुद्धा ते डिटेलिंग वर्क त्या मुखवट्यावर तुम्हाला बघायला मिळतं आणि सगळेच याच्यामध्ये तुम्हाला हँडमेड असल्यामुळे ते नक्षीकाम आहे ते एकापेक्षा एक आणि डिझाईनदार बघायला मिळतंय। ज्याप्रमाणे इथे कुलदेवतेचे मुखवटे तुम्हाला मिळणार आहे, कुलदेवीचा मुखवटा मिळणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला कुलदेवतांचा मुखवटा सुद्धा मिळणार आहे। हे तुम्ही बघू शकता। हा खंडोबाचा आहे। खंडोबाचं स्वरूप हे जसं गाभाऱ्यात आहे तसंच गेलंय। त्याला पगडी लावली आपण। पगडीला आपण तुरे जे दाखवले लटकन सारखं दाखवलेलं आहे, कपाळी चंद्रकोर आहे त्याच्या, कानामध्ये कुंडल आहेत आणि गळ्यामध्ये हार आहे आणि इथं आपण जी कडी दिलेली इथं तुम्ही मोत्याचा जो तुरा आहे त्याच्या फेट्याला असतो तो तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे लावू शकता आणि ह्याला पण तुम्ही जर पेंट केला तर हा अजून उठून दिसेल। आता खंडोबाचे नेत्र जे आहेत ते फार मोठे मोठे दाखवलेले आहेत, ते इथं पण आम्ही नेत्र मोठे दाखवले साईज मध्ये। कपाळी भंडारा भरू शकता तुम्ही, इथं लाल टिळा लावू शकता आणि देवाची मूछ ही ब्लॅक कलर मध्ये केली तर अजून सुंदर दिसेल हा मुखवटा। त्यानंतर ज्योतिबा जर तुमचं कुलदैवत असेल तर त्यांचा मुखवटा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि तेही 2 कॉम्बिनेशनमध्ये। याला सुद्धा सोन्याचं पॉलिश केलेलं आहे, तुम्ही डिझाईन बघू शकता। अगदी ज्योतिबाची जी मूर्ती गाभाऱ्यात स्थापन केलेली आहे तशाच प्रकारे हा मुखवटा तयार करण्यात आलेला आहे आणि हे रूप तुम्ही घेऊन आपल्या घरी स्थापन करून स्वतः कुलदेवतेची स्थापना करून त्या कुलदेवतेचे आशीर्वाद स्वतःसाठी नक्कीच घेऊ शकता। कोणत्या प्रकारचा मुखवटा म्हणजे हा 2 रंगामध्ये आहे, 2 हा 2 टोन मध्ये केलेला आहे। ओके। ह्याच्यामध्ये जे देवाचं रूप गाभाऱ्यातलं आहे तसं त्यांचे डोळे जे आहेत ते सोन्याचे लावतात। ओके। जी देवाची मूछ आहे ती सुद्धा सोन्याची आहे, तर ती सेम टू सेम फील येण्यासाठी आपण हा 2 टोन केलेला आहे। ओके। त्याच्यामुळे तो अजून रेखीव दिसतो। बरोबर। हा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही रंगकाम करून घेतलं, कलरिंग जर करून घेतलं, त्याचा मळवट गुलाबी रंगाचा आहे देवाचा, कपाळी टिळा आहे, त्रिलोचन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी वाढवल्या त्याची शोभा अजून वाढेल, तो अजून सुंदर दिसेल। बरोबर। पाहता क्षणी आवडणारे हे काम आहे आणि हँडमेड असल्यामुळे तुम्ही नक्कीच ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि योग्य किमतीमध्ये ते तुम्हाला इथे उपलब्ध करून देतीलच। शिवाय तुम्ही कुलदेवतांचे चरण असतील तर ते सुद्धा त्याची स्थापना आपल्या घरात करायची असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे। तर पुरुष देवता असेल म्हणजे कुलदेवता असेल तर त्यांचे हे चरण आहे। त्याही व्यतिरिक्त कुलदेवी असेल म्हणजे स्त्री देवता आपली कुलदेवी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। हे बघा याच्यामध्ये काम केलेलं आहे, जोडवे आणि मासोळ्या परिधान करून दिलेले आहे या पावलांमध्ये, म्हणजे देवीचे चरण आहेत, देवीचे चरण आहेत। तुमच्या देवानुसार तुम्ही आवडीच्या देवानुसार त्यांचे ते चरण पादुका सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता आणि त्यांची पूजा करू शकता। तर बघा तुम्हाला ही सर्वात छोटी साईज आहे, याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही यांच्याकडून बनवून घेऊ शकता। आणि प्रत्येक आपला प्रोडक्ट जो आहे हा 100% शुद्ध चांदीमध्येच बनला जातो, त्याशिवाय त्याला ती घडवण आहे अशी येत नाही। आणि हा मुखवटा थोडा वेगळा वाटतोय, याच्याबद्दल काय सांगणार? ह्याच्यामध्ये आपण एक मुखवटा रेग्युलर काळूबाईचाच आहे, फक्त त्याला फिनिशिंग जी आहे ती आपण मॅट पॉलिश मध्ये बनवलेली आहे। ओके। हा बघा हा जो मुखवटा आहे ना हा पण काळूबाईचाच आहे आणि हा पण काळूबाईचाच आहे, फक्त ही रेग्युलर पॉलिश आहे आणि हा एक मॅट पॉलिश आहे। थोडा आगळा वेगळा प्रकार कस्टमरला बघायला मिळावा म्हणून आपण हा एक वेगळ्या फिनिशिंग मध्ये तयार केलेला आहे। ह्याच्यामध्ये देवीचं जी डिटेलिंग आहे मॅट मुळे अजून उठून दिसते। आता मेन म्हणजे प्रत्येकाची आवड, ज्याला तो आवडतो तो तसा घेणार, ज्याला असं आवडतो तो असं घेऊन जाणार, पण दोन्ही आपल्याकडे अवेलेबल होऊन जातील। तर ज्याप्रमाणे इथे चांदीचे पारंपरिक पद्धतीचे देवांचे टाक तुम्हाला मिळणार आहे, शिवाय देवांचे कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे जे मुखवटे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे तयार करून मिळणारच आहे। याही व्यतिरिक्त चांदीच्या बाबतीत आणि देवासंबंधित कोणतेही काम असेल तर तुम्ही यांच्याकडे ऑर्डरप्रमाणे नक्कीच बनवून घेऊ शकता। ते तुम्हाला ज्या वस्तू आहे तुम्हाला हव्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल।
तर अशा प्रकारे देवांचे पारंपरिक पद्धतीचे टाक आणि देवांचे मुखवटे तुम्हाला इथे मिळणार आहे. तर या दुकानाचा ॲड्रेस परत एकदा सांगते. जर तुम्ही ठाण्याला आलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रोडवर तुम्हाला यायचं आहे. तिथे विकास पामच्या अगदी बाजूला श्री सद्गुरू कृपा ज्वेलर्स या नावाची ही शॉप आहे. तर तुम्हाला हव्या त्या देवांचे साहित्य तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता. याही व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही देवासंबंधित साहित्यांची माहिती हवी असेल किंवा तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.